नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव आता अंजलीताईला विचारत असतो की ताई, काल रात्री जीजू कुठे होते? तेव्हा ती म्हणते की काल रात्री का? अरे ते नाटकाला गेले होते. तेव्हा मग त्यावर तो म्हणतो की नाटकाला? मग अंजली सांगते की हो, अरे नाटकाला गेले होते. का रे अर्णव, काय झालं? काही काम होतं का त्यांच्याकडे? असं अर्णवला ती विचारते. त्यावर अर्णव म्हणतो की नाही, काही काम नव्हतं. ॲक्च्युली काय झालं ना, काल मी जेव्हा ईश्वरीकडे गेलो होतो ना ओपनिंगसाठी, त्यावेळेला मला तिथे ना जिजूंसारखाच एक माणूस दिसला. साधारणतः त्याची चालण्याची स्टाईल आणि वगैरे सगळं काही जिजूंसारखंच वाटलं मला आणि चेहराही तसाच वाटला होता. तेव्हा अंजली हसायला लागते आणि म्हणते की अच्छा, असं होतं का? परंतु अर्णव, तुला माहीत आहे का की ना, या जगात म्हणे एकसारखी दिसणारी सेम चेहऱ्याची 7 माणसे असतात असं म्हणतात. म्हणून कदाचित तुला त्यांच्यासारखा एखादा चेहरा दिसलाही असेल, मला असं वाटतं. असं अंजली हसत हसतच अगदी जनरली त्याला बोलून जाते. तेव्हा तोही म्हणतो की अच्छा, असं आहे का? त्यावरती म्हणते की हो, नको चिंता करूस. अरे जीजू आले की तू त्यांच्याशी बोल. बरं ठीक आहे, मी तुझ्यासाठी तुझी कॉफी पाठवून देते, तू फ्रेश होऊन घे, असं अंजली त्याला बोलते. आणि अर्णव तिथून आता आतमध्ये तिथेच उभा असतो आणि अंजली मात्र निघून चाललेली असते. आणि अर्णवला इथे अंजली जे काही बोलले ते उत्तर समाधानकारक वाटलेलं नसतं. कारण जिजूंसारखाच कोणीतरी दिसलाय हा त्याचा डाऊट, हा त्याला काही करून क्लिअर करून घ्यायचाच असतो. म्हणून अर्णव आता त्याच गोष्टीचा विचार करत तिथेच उभा राहिलेला असतो. आणि त्याला आठवत असतं की ज्यावेळेला तो ईश्वरीकडे ओपनिंगसाठी गेलेला होता, त्याच वेळेला समोरून जेव्हा राकेश पास होतो तेव्हा तो राजेश जीजू आणि ईश्वरी राकेशजी असं एकत्रच बोलतात. आणि मग तिथूनच त्याच्या संशयाला सुरुवात झालेली असते. आणि जेव्हा तो त्यांच्या मागे मागे येतो त्यावेळेला मात्र राकेशने वळूनही पाहिलेलं नव्हतं. त्याचप्रमाणे ईश्वरीने त्याला सांगितलेलं असतं की अर्णव सर, राकेश जे आहेत ते ना एक चांगले लॉयर आहेत आणि सगळ्या ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या राजेशच्या अवतीभोवती फिरणाऱ्या असतात. म्हणून जरा अर्णव विचार करत बसलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि मामा दोघंही हात धुवून राजेशच्या मागे लागलेले असतात की कुठून तरी पुरावा मिळाला. त्यावेळेला मग इथे आता मामा अगदी गुपचूपपणे त्यांच्याच खोलीमध्ये शिरतो आणि आजूबाजूला विचार करतो की जर खरंच हा माणूस नाटकाला गेला असेल तर त्याची तिकीटं तिथे असतीलच ना. म्हणूनच आता मामा विचार करतो की मी एक काम करतो, सगळीकडे शोधतो, कुठे ना कुठेतरी मला त्याचा पुरावा सापडेल आणि नाटकात जर गेले असतील तर त्याचं तिकीटही सापडेल मला, असा मामा विचार करतो. आणि सगळीकडे ते नाटकाचे तिकीट आता शोधायला सुरुवात करतो. जोपर्यंत रूममध्ये कोणी येत नाही तोपर्यंत मामाचं काम सुरू झालेलं असतं. आता तो बेडच्या बाजूला जे कपाट असतात छोटे छोटे, त्याच्यामध्ये सगळीकडे शोधायला लागतो. पुन्हा टेबलवर शोधतो परंतु तिथे काहीच सापडत नाही. आणि ड्रेसिंग टेबलजवळ तिथेही काहीही नसतं. त्यानंतर मग तो जिथे राकेश बसतो त्या ठिकाणी जाऊन ते कपाट उघडतो आणि त्या कपाटामध्ये त्याचे काही डायरी वगैरे ठेवलेले असतात. ते सगळं तो चेक करतो आणि त्यानंतर मग जी दुसरी ब्लॅक कलरची डायरी ठेवलेली असते त्या डायरीच्या आतमध्येच एक छोटासा पेपर असतो आणि तो पेपर तो उघडतो आणि त्यानंतर त्याला ते नाटकाचं तिकीट सापडतं. आता तो नाटकाचं तिकीट ओपन करून बघतो आणि खटला क्रमांक 122 हे नाटकाचं तिकीट सापडलं, त्यामुळे त्याला आनंदच होतो. नंतर मागून अंजली येते आणि विचारते की मामा, काय झालं? तू काय करतोयस इथे? असं विचारल्यावर मामाला आता घामच फुटतो. तो पटकन नॉर्मल करतो स्वतःला आणि म्हणतो की अगं अंजली, मी इथे तुला शोधत होतो. त्यावर अंजली म्हणते की का रे मामा, काय झालं? तू मला का शोधत होतास? त्यावर तो म्हणतो की अगं, आता सध्या तुझी जी काही परिस्थिती आहे ना त्यावरून तुला मला हे द्यायचं होतं. तेव्हा मग मामा म्हणतो की हे बघ. तेव्हा ती म्हणते की पेनड्राईव्ह? तेव्हा मामा म्हणतो की हो अगं, पेनड्राईव्हच आहे ते आणि तेच तर मला तुला द्यायचं होतं. अगं तुला माहिती आहे का, याच्यामध्ये ना छान अशा गर्भसंस्काराच्या ऑडिओज आहेत. त्या रोज रात्री न चुकता झोपताना तुला ऐकायच्या आहेत आणि त्यामुळे तुला खूप चांगले अनुभव मिळतील आणि खूप चांगलंही वाटेल. त्यामुळे न चुकता ऐकायचं आहे आणि हो, व्यवस्थित ठेवा कुठेतरी. तेव्हा मग मामाला ती हो असं म्हणते आणि मामा तिथून निघून जातो. नंतर अर्णव तयार होऊन घराच्या बाहेर पडतो. त्याच वेळेला समोरून एक ड्रायव्हर येतो आणि म्हणतो की सर, हा बघा आजचा न्यूजपेपर. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, थँक्यू. आणि तो त्याला जायला सांगतो आणि नंतर अर्णव पेपर उघडतो तर त्या पेपरमध्ये नाटकाचे तिकीट म्हणजेच नाटकाचे शोज लावलेले असतात. म्हणजेच दादरला जो काही खटला म्हणजे खटला क्रमांक 1122 हा जो काही म्हणजेच न्यूजपेपरमध्ये नाटकाचं ॲड आलेली असते ते सगळं तो बघतो. आणि ती ॲड पाहून मामाही समोरून तेवढ्यात येतो आणि म्हणतो की हे बघ, हे तिकीट. आणि दोघांनाही कन्फर्म होतं की हे खरंच जे काही बोललेला राकेश ते खरं आहे आणि हा
आजचा शो होता त्याला तो गेला होता. नंतर ईश्वरी सारखी सारखी दरवाजा चेक करते की कोणाची ऑर्डर येते की नाही. आणि तेवढ्यातच आता इशू म्हणते, "नमुताई जरा चेक कर ना, काही ऑर्डर मिळाली की नाही?" तेव्हा ती म्हणते की "हो इशू, अगं माझं लक्ष आहे पूर्णपणे त्यावर." मग आता ती म्हणते की "हे बघ, यामध्ये ना एक ऑर्डर आली आहे जिलेबीची आणि त्याबरोबर पैसेही पेड केलेले आहेत. कोणी केली असेल ही ऑर्डर?" तेवढ्यातच मग ईश्वरी म्हणते की "राकेशजींनी तर केली नसेल ना ही ऑर्डर?" आता अर्णव दरवाजात उभा असतो आणि राकेशचं नाव ऐकल्यामुळे त्याला जरासं पुन्हा वाईट वाटलेलं असतं. त्याच वेळेला "अर्णव, आत येऊ का?" असं विचारतो. ईश्वरी धावतच येते आणि म्हणते की "अरे अर्णव सर, तुम्ही?" तेव्हा मग तो म्हणतो की "हो, काय ना, मी इथे ऑनलाईन जिलेबीची ऑर्डर केली होती. मग म्हटलं गरमागरम जिलेबी इथेच खाऊन जावं." तेव्हा ती म्हणते की "अच्छा, तुम्ही केली होती का ऑर्डर?" तेव्हा मग तो म्हणतो की "हो, मीच केली होती ऑर्डर." त्याबरोबर ती म्हणते की "मला वाटलं की राकेशजी." तेव्हा मग तो म्हणतो की "अच्छा, मग तुला दुसरं कोणी वाटलं असेल तर मग मी जाऊ का? त्या व्यक्तीला सांग तू ऑर्डर द्यायला." तेव्हा ती म्हणते की "नाही, नाही हो सर, असं कशासाठी?" तेवढ्यात नम्रता म्हणते की "अहो सर, मला तर सांगू का, मला मनातून खरंच वाटलेलं की तुम्हीच ऑर्डर दिलेली असणार. त्यामुळे या, प्लीज बसा." हे अर्णवला ऐकल्यानंतर जरा बरं वाटतं आणि अर्णव आतमध्ये येतो. मग ईश्वरी म्हणते की "सर, या, तुम्हाला मी गरमागरम जिलेबी करून देते." आणि तेवढ्यातच आता नम्रता म्हणते की "सर, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते." असं म्हणून ती आता तिथून बाहेर पडते. ईश्वरी अर्णवला म्हणते की "सर, तुम्ही इथे बसा, मी पटकन तुम्हाला गरमागरम जिलेब्या तळून देते." नंतर मग ईश्वरी म्हणते की "अर्णव सर, तुम्हाला माहिती आहे का की जिलेबी खाण्याची मजा केव्हा आहे? जेव्हा ना अशी एकदम गार थंडी पडलेली असते आणि जेव्हा इंदोरला आपण रस्त्यावरून चालत असतो ना, तेव्हा असं थंडीमध्ये बाहेर पडायचं आणि गरमागरम अशी जिलेबी घेऊन त्याबरोबर ग्लासभर दूध घ्यायचं. वाह, वाह, वाह! एकदम बढिया." तेव्हा मग अर्णव म्हणतो की "आता मी काय, मीच इंदोरला जाऊ का जिलेबी खायला?" तेव्हा ती म्हणते की "नाही हो सर." मग नंतर ईश्वरी आता जिलेबी तळायला घेत असते. तेवढ्यात तिच्या लक्षात येतं. ती अर्णवकडे धावत येते आणि म्हणते की "अर्णव सर, तुम्हाला माहिती आहे का? अहो, तुम्ही ना आज मला फर्स्ट ऑर्डर दिली आहे, म्हणजे माझ्या बिझनेसची फर्स्ट कमाई तुमच्याकडून झाली आहे. त्यामुळे थँक यू." असं म्हणून ती त्याला हात मिळवायला चाललेली असते, परंतु तिचे हात तेलाचे असतात. ती हात मागे घेते आणि मग त्यानंतर अर्णव म्हणतो की "मिस इंदोर, मला असं वाटलं होतं की तुमचे राकेशजी तुला फर्स्ट ऑर्डर देतील." तेव्हा ती म्हणते की "नाही हो सर, ते कसे देतील? ते ना खरंच खूप बिझी असतात आणि खूप कामामध्ये असतात." त्यानंतर मग अर्णव म्हणत असतो की "ठीक आहे, पण ते आहेत कुठे राकेशजी?" "नाही म्हणजे काल दिसणार होते, परंतु ते गायब झाले. त्यांचा एखादा फोटो बिटो तर असेलच ना तुझ्याकडे." तेव्हा ईश्वरी देते आणि म्हणते की "सर, तो बघा तिथे मोबाईल आहे." आणि तिचा हात तेलाचा असतो. त्यावेळेला मग ती म्हणते की "अर्णव सर, हा बघा, घ्या ना मोबाईल. तिथे गॅलरीमध्ये फोटोज असतील." तेव्हा ईश्वरी म्हणते की "घ्या, घ्या." अर्णव म्हणतो "आर यू शुअर?" तेव्हा ती म्हणते की "हो, हो, घ्या." आणि मग अर्णव फोन घेतो आणि राकेशचे फोटो बघण्यासाठी म्हणून गॅलरी ओपन करतो. तर ईश्वरी इथे जिलब्या तळायला सुरुवात करत असते आणि तेवढ्यातच आता राकेशचा फोटो तो बघायला सुरुवात करत असतो आणि त्याच्या लक्षात येतं की ईश्वरीला फोन हातात घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणून तो फोन घेतो आणि राकेशचे फोटो तिथे आहेत का ते बघायला लागतो. त्याच वेळेला एक फोटो बघत असताना त्याच्या पायाखालची जमीनच हादरते आणि तो अगदी धक्क्याने त्या फोटोकडे पाहतच राहिलेला असतो. ईश्वरी म्हणते की "काय झालंय अर्णव सर, सापडलाय का राकेशजींचा फोटो?" त्यावेळेला मग तो फोटो बघतच राहतो आणि अर्णव आता त्याला काय बोलावं काहीच कळत नसतं. ईश्वरी मात्र तिचं काम करण्यामध्ये पूर्णपणे बिझी असते आणि नंतर आता राकेश हा फोनमध्ये दिसलाय की काय हे ती विचारत असते. ती म्हणते की "सर, सापडलाय का फोटो राकेशजींचा?" परंतु अर्णव आता तिथून उठतो आणि म्हणतो की "हे हे राकेशजी आहेत का? हे कोण आहेत?" असं आता तो पटकन विचारायला येतो. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते की "बघू कोण आहे ते?" आणि ईश्वरी आता तो फोन बघायला जाते आणि तिला लक्षात येतं की आणि ती हसायला लागते. मग अर्णव म्हणतो की "कोण आहे कोण हे पण? हा चेहरा तर बघ." असं म्हणून आता ईश्वरी ही त्याच्याकडे बघायला लागते आणि अर्णव हा म्हणतो की "बघ तरी." आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंगच अगदी उडून गेलेला असतो. तो फोटो दाखवतो. ईश्वरी आता बघते आणि म्हणते की "बघू कोण आहे?" आणि ईश्वरी आता जोरजोरात हसायलाच लागते आणि वैतागते आणि म्हणते की "अर्णव सर, हे काय आहे? तुम्ही हा फोटो का बघितलात?" तेव्हा मग अर्णव म्हणतो की "अगं, असं काय करतेस? हा फोटो का बघितला म्हणजे? अगं, हा फोटोमध्ये तू बघ कशी दिसतेस, अगदी कार्टून वाटतेस कार्टून. आणि पुढचा फोटो बघू." असं म्हणून आता ना ईश्वरीने अगदी वेगवेगळ्या चेहऱ्याचे पोजेस देऊन फोटो काढलेले असतात आणि अगदी लहान मुलासारखी. आता अर्णव हा एक एक फोटो बघत असतो. ईश्वरी त्याच्या मागे मागे पळत असते आणि म्हणते की "अर्णव सर, प्लीज थांबा, प्लीज ते फोटो नका बघू." परंतु तरीही अर्णव काही ऐकत नाही. तो ते फोटोज बघतच चाललेला असतो. ईश्वरी मागे मागे करते आणि म्हणते की "सर, प्लीज पटकनी माझा फोन द्या. तुम्ही ना माझे ते फोटो बघू नका."
तेव्हा मग अर्णव हसतो आणि म्हणतो की स्टॉप स्टॉप प्लीज 1 मिनिट. आता ना माझे हे सगळे फोटोज बघून झालेले आहेत, त्यामुळे ना उगीचच तू मला टोकू नकोस आणि हे सगळे तुझेच फोटो आहेत ना, मग काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर तुम्ही का बघितलात. तरीही ना मी नमुताईला सांगतच होते की ना असले माझे फोटोज काढू नकोस, तरीही तिने माझं काहीच ऐकलं नाही आणि असे फोटोज काढत राहिली. अर्णव म्हणतो की ठीक आहे ना मिस अंदोर. मग ती म्हणते की काय आहे सर त्यात, एकदम बढिया तर फोटो आलेत. अर्णव म्हणतो की हो फोटो तर बढिया आहेत, परंतु हे फोटो बघून एकच कळतं की इथली वरची जी वायरिंग आहे ना ती जराशी बिघडलेली आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर काय हो असं तुम्ही. आणि मग अर्णव देखील हसायला लागतो आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्हाला माहिती आहे का की ना आपल्याला असे फोटोज पण काढता आले पाहिजेत, म्हणजे ना आपल्याला आयुष्याची मजा पण घेता आली पाहिजे ना. नाहीतर काय नॉर्मल स्माईल करून फोटो कोणीही काढतं आणि असा चेहरा करून असे फोटो काढण्यात खूप मजा आहे. आणि या फोटोज म्हणजे ना आठवणी असतात आणि आज आठवणी असतात ज्या आपल्याला अगदी व्यवस्थितपणे जपून ठेवता येतात, कारण आपल्याला पुढे हे सगळं बघायला आणखीनच मजा येत असते. त्यावेळेला मग ईश्वरीचं ते म्हणणं त्याला अगदी योग्य वाटलेलं असतं. आणि राकेशचा फोटो नाही आहे तर ईश्वरी म्हणते की कदाचित हे सगळे फोटोज असतील आणि राकेशजींचा जो फोटो आहे ना तो कदाचित डिलीट झालेला असेल म्हणून नसेल. अर्णव विचार करतो किंवा याचा अर्थ ईश्वरीसाठी राकेशजी तितके महत्त्वाचे नाही आहेत, म्हणूनच फोटोही डिलीट झाला असेल आणि तिला माहीतही नाही. नंतर ईश्वरी म्हणते की चला सर तुमच्याबरोबर गप्पा मारत राहिले तर मला माझी ऑर्डर पूर्ण करता येणार नाही आणि मलाही तसंही माझं बॅड रिव्ह्यू नको आहे की माझी पहिलीच ऑर्डर आणि त्यालाच उशीर झाला आहे, म्हणून मला माझी ऑर्डर पूर्ण करू दे. आता ईश्वरी त्या जिलेब्या तळत असताना अर्णव म्हणतो की मी सिंदूर ही तुझी फर्स्ट ऑर्डर आहे ना, आणि तसंही ती स्पेशल आहे, त्यामुळे मग मी तुझे ना फोटोज कॅप्चर करतो. असं म्हणून अर्णव ईश्वरीचे वेगवेगळ्या पोजेसमध्ये स्वतःच्याच मोबाईलमध्ये फोटो काढत असतो. नंतर मग ईश्वरी अजून कशी घरी आली नाही किंवा तिचा काही कॉलही नाही, म्हणून सुप्रिया जराशी टेन्शनमध्ये असते. तेव्हा मग तिला जयू म्हणते की अगं नको काळजी करूस, काय ना मुली घराबाहेर पडल्यात तेही कामासाठी, आणि आपल्या इंदोरी बिझनेस आहे इंदोरी जिलेब्यांचा आणि इंदोरी पदार्थांचा, त्यामुळे मला असं वाटतंय की आपल्या दुकानाबाहेर जरा गर्दी जमली असेल, म्हणूनच त्या दोघींना जरा वेळ लागला असेल किंवा त्या कॉल करत नसतील. सुप्रिया म्हणते की हो हा मी विचारच केला नव्हता, असंही असू शकतं ना कदाचित की दुकानाबाहेर कदाचित रांगा पण लागतील आणि आपला इंदोरी बिझनेस आहे ना जिलेब्यांचा तो अगदी व्यवस्थित चालणार आहे बघ. आता असं म्हणून ते दोघी खुश होत असतात. आणि मग त्यानंतर नम्रता आलेली असते आणि म्हणते की ईश्वरी तुझा बिझनेस अगदी जोरात चालू झाला आहे, पहिली ऑर्डर तर मिळाली. ईश्वरी म्हणते की हो हो अगं नमुताई, पण पहिली ऑर्डर मिळाली हे कसं झालं माहिती आहे, जेव्हा आपण असं दुकान दुकान खेळतो ना आणि आपल्याला बरं वाटावं म्हणून आपला जवळचाच मित्र आपल्याकडून काहीतरी विकत घेतो ना, असं घडलं ते. अर्णव सरांनी आपल्याला ही ऑर्डर दिली आहे, खरं तर बाहेरून ऑर्डरच आली नाही आहे. तेव्हा नमू म्हणते की अगं इशू आज नवीन सुरुवात आहे ना, होईल हळूहळू ऑर्डर येतील, नको काळजी करू तू. आणि तसंही अर्णव सर आपल्याला म्हणालेत ना ते संध्याकाळी येणार आहेत, मग नक्कीच आपल्याला ते काही ना काहीतरी सुचवतील आणि ते इतके मोठे बिझनेसमॅन आहेत, आपल्याला नक्कीच काहीतरी आयडिया देतील, त्यामुळे तू नको चिंता करूस, सगळंच व्यवस्थित होईल. असं म्हणून ती तिला धीर देते. आणि मुलींना खूप गर्दी लागली असेल आणि आपला इंदोरी जिलेब्यांचा बिझनेस आणि इंदोरी स्वीट्सचा बिझनेस खूप मोठ्याने चालेल बघ तू. तेवढ्यात तिथे दरवाजात संजय येतो आणि म्हणतो की हो मग मुलगी कोणाची आहे, असं म्हणून आता तो आल्याबरोबर तिथे जयू आत्या धावत येते आणि म्हणते की अरे दादा ये बस, असं म्हणून ती त्याला बसायला सांगते. आणि नंतर मग तो म्हणतो की हो मला जेव्हा सुप्रियाने सांगितलं इशूने आपला बिझनेस सुरू केला आहे हे पाहून खरंच खूप आनंद झाला, म्हणजे माझी पट्टी ही बापाचा बिझनेस हा इंदोरला आहे तर मुलगी ही इथे मुंबईमध्ये दुकान काढते इंदोरी जिलेब्यांचं आणि मिठायांचं, खरंच खूप छान. आणि तो बिझनेसही ती असाच वर घेऊन जाणार. आणि सुप्रिया त्याला पाणी प्यायला देते आणि म्हणते की काय हो प्रवास कसा झाला आणि कसं झालं भास्कर काका, त्यांचं सगळं नीट तर आहे ना, त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे का. तेव्हा मग तो म्हणतो की हो अगं आता भास्कर जरा ठीक आहे, त्यामुळे जरा कोणताही विचार न करता मी पटकन निघून आलो. आणि कसं आहे ना उशीर नको म्हटलं आणि मुलीची आनंदाची बातमी ऐकली आणि म्हणूनच इथे आलोय निघून. त्यावर आता हे ऐकल्यावरती जयू म्हणते की बरं झालं दादा तू ना इथे निघून आलास, आणि तसंही ईश्वरीचा मिठाईचा बिझनेस बघशीलच, त्याचप्रमाणे ईश्वरीची जी लग्नाची बोलणी आहेत ना राकेशजींसोबत ती पण तू आल्यामुळे पुढे जातील. त्यामुळे आता लगेच संजय म्हणतो की हो ते पण बोलायचंच आहे मला तिच्याबरोबर, म्हणूनच मग मी इथे धावत आलो आहे, सगळ्या गोष्टी कशा मार्गी लागल्या पाहिजेत ना. तेव्हा मग त्यावर सुप्रिया म्हणते की बरं तुम्ही बसा आणि फ्रेश होऊन घ्या, मी तुमच्यासाठी चहा टाकते. त्याबरोबर जयू म्हणते की हो दादा तू फ्रेश होऊन घे आणि मग आपण पुढचं काय ते बोलूया. नंतर आता राकेश हा मोबाईलमध्ये बघत असतो की रेकॉर्डिंग
ईश्वरीचे बाबा आलेले आहेत आणि ईश्वरीचे बाबा हे दरवाजातून आतमध्ये पटकन निघून जातात. राकेश खूप खुश होतो आणि म्हणतो की अरे वा, म्हणजेच जावई बापू आता पुन्हा रंगात येणार. सासरेबुवांची पुन्हा एकदा एंट्री झालेली आहे. मग आता काय, सगळीच घाई होणार आहे. म्हणजेच आपल्या आपल्या कॅरेक्टरची पुन्हा एंट्री घ्यावी लागणार आहे आणि लग्नाची बोलणी सुरू होणार आहे. आता घाई ही निश्चितच असणार आहे. राकेशजी, घाई नाही लगीन घाई असं म्हणून तो आता हसतो आणि नंतर विचार करतो की चला, म्हणजे आपल्याला पुढच्या गोष्टींची सुरुवात करायला मोकळी. तो संजय देसाई आला म्हणजे आता आपल्याला लग्नाची बोलणी करावी लागणारच आहेत. बढिया असं म्हणून तो खुश होत असतो. इथे ईश्वरी म्हणत असते की ताई, अगं अजून किती वाट बघायची आहे? एक पण ग्राहक आलेला नाही आहे दरवाजावर. असं केलं ना तर आपण घेतलेला कच्चा माल पण समजून खराब होईल आणि बाकीचं सगळंही. तेवढ्यातच तिथे राकेश आता त्याच्या मास्तरांना म्हणजे सहाने मास्तरांना कॉल करतो आणि म्हणतो की ऐकलत का मास्तर, आता तुमची नाटकात एंट्री घेण्याची वेळ आलेली आहे बरं का. त्यामुळे आता लवकरात लवकर तुम्हाला नाटकामध्ये एंट्री घ्यावी लागेल. शिवाय काही झालं तरीही तुम्हाला आता या सगळ्या गोष्टी हौस करून घ्या. म्हणजे तुमची जी नाटकात काम करण्याची हौस पूर्ण राहिली होती ना, ती आता या सगळ्यात पूर्ण करून घ्या. असं म्हणून राकेश त्यांना सांगतो आणि फोन कट करतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी वैतागलेली असते की अजूनही तिला ऑर्डर कशी मिळालेली नाही, म्हणून ती इकडे तिकडे नुसती फेऱ्या मारत असते. त्यावेळेला आता नमू म्हणते की अगं इशू हो, आज पहिलाच दिवस आहे, नको चिंता करूच, होईल सगळं काहीतरी ठीक. तेवढ्यातच दोन मुलं येतात आणि म्हणतात की इथे दुकान चालू केलं का? तेव्हा ती म्हणते की हो. अहो दादा, बरं झालं तुम्ही आलात. बोला काय खाणार तुम्ही इथे? म्हणजे इकडे शेव कचोरी बाकी सगळं तर आहेच, परंतु स्पेशल इंदोरी जिलेबी इथे मिळेल तुम्हाला. मिठाईचे जे काही सगळे पदार्थ असतात ना, तेही इथे मिळतील. त्यामुळे तुम्हाला सांगा की तुम्हाला काय खायचं आहे. गरमागरम जिलेबी तळून देऊ तुम्हाला. खरंच खूप आनंद होईल तुम्हाला. असं म्हणून आता इथे ते दोघंजणही म्हणतात की हे तोंड बंद करायचं. आम्ही काही इथे तुझी मिठाई खाण्यासाठी आलेलो नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की मग अहो दादा, हे दुकान आहे दुकान मिठाईचं. मग इथे तुम्ही कशासाठी आलात? तुम्हाला सगळं काही मिळेल, नका काळजी करू. गरमागरम जिलेबी सगळं काही. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, तुझं तोंड बंद करायचं. हे या एरियात तू दुकान कसं चालू केलं आणि हे इथे दुकान कसं चालू झालं? तेव्हा ती म्हणते की कसं चालू झालं म्हणजे? अहो हे दुकान माझं आहे. ही जागा मी भाड्याने घेतलेली आहे आणि त्याचं लायसन्स वगैरे सगळं काही आहे माझ्याकडे. मग तुम्ही असं कसं विचारताय की हे दुकान कसं सुरू केलं म्हणून? त्यावर ते गुंड म्हणतात की हे बघ, आता एकच तुला मी सांगतो, ही जागा ना आता खाली करायची, कारण ह्या एरिया आपला आहे आणि एरियामध्ये काय चालायचं काय नाही हे सगळं आमचा निर्णय असतो. त्यामुळे आताच्या आता ना हे दुकान बंद करायचं. पुढच्या 5 मिनिटामध्ये तुझं हे सगळं सामान आहे ना, हे उचलून बाहेर फेकायचं, कळलं? नाहीतर आम्ही फेकून देऊ. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की आवाज चढवायचा नाही. मी तुमची ही दादागिरी खपवून घेणार नाही, लक्षात ठेवा. आल्या पावली परत जा आणि याचे परिणाम चांगले होणार नाहीत. हा माझा बिझनेस आहे आणि हा माझ्या मर्जीनुसार चालणार आहे. त्यामुळे काही झालं तरीही तुमची दादागिरी मी खपवून घेणार नाही आणि मी सगळं काही मेहनत केलेली आहे. त्यामुळे किती काही झालं तरीही तुम्ही मला असं थांबवू शकत नाही. असं ऐकल्यानंतर आता इथे नमू म्हणते की काय आहे? तेव्हा तो म्हणतो की हे बघ, तुझं ऐकणार नाही आम्ही. येत्या पुढच्या 5 ते 10 मिनिटात तुला हे दुकान खाली करायचं आहे म्हणजे करायचंच आहे. नाहीतर आम्ही स्वतः तुझं हे जे काही सामान आहे ना, ते उचलून इथून बाहेर फेकून देऊ. आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला धक्काच बसतो. आता ईश्वरीसमोर हा एक नवीन प्रश्न उभा राहिलेला असतो की कसं करू आणि कशाप्रकारे या आता मी माणसांना तोंड देऊ. एक ते ईश्वरी आणि नमू दोघीजणच असतात. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे आता ईश्वरीचे बाबा म्हणजे संजय देसाई यांच्यासमोर मास्तर, सहाने मास्तर आलेले असतात आणि मग ईश्वरीचे बाबा सहाने मास्तरांना विचारतात की तुमच्या नजरेमध्ये राकेशजींसाठी एखादी मुलगी बघण्यामध्ये आहे का? म्हणजे त्यांच्या लग्नाचं वगैरे काही ठरवताय का? तेव्हा मग सहाने मास्तर म्हणतात की नाही, तशी कोणतीही मुलगी माझ्या नजरेत तर नाही आहे, परंतु एक गोष्ट नक्की, एखादी जर मुलगी असेल तर तुम्ही सुचवा, जी मुलगी त्याच्या समाजकार्यामध्ये हातभार लावेल आणि त्याचे समाजकार्य आणि चांगल्या कार्यांमध्ये तिला कुठलाही प्रॉब्लेम नसेल. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर सगळ्यांना आनंद होतो आणि त्यावर मग संजय म्हणतो की बरं ठीक आहे, चालेल, अशी एखादी मुलगी माझ्या नजरेत आहे, ठीक आहे चालेल, मी तुम्हाला थोड्याच दिवसात कळवतो काय आहे ते. त्यावर मग सहाने मास्तर म्हणतात की बरं ठीक आहे, हरकत नाही, लवकरात लवकर सुचवा म्हणजे राकेशच्या लग्नाचं बघता येईल.
तर इकडे राकेश हा मोबाईलमध्ये सगळं काही बघत असतो आणि ऐकत असतो आणि म्हणतो की बढिया, चला नाटकाचा पहिला पर्व तर अगदी सुरळीतपणे पार पडलेलं आहे. आता पुढे काय करायचं, पुढे कसं करायचं हे सगळं ठरवलं पाहिजे. म्हणजेच सगळं काही मास्तरांनी व्यवस्थितपणे सुरुवात केलेली आहे. पुढेही आता लग्नापर्यंत सगळ्या गोष्टी नीट पार पडल्या पाहिजेत. चला राकेशजी, आता मिस इंदोरी जिलेबी ही तुमची होणार आहे, लवकरात लवकर, असं म्हणून तो खूप खुश होत असतो. आणि फायनली ईश्वरी आणि राकेशच्या लग्नाची बोलणी आता इथे सुरू होणार असतात आणि त्यामुळे तो खूपच जास्त आनंदामध्ये असतो. त्यानंतर इथे आता अर्णव हा समोर आलेला असतो आणि ईश्वरीच्या दुकानात दोन जे गुंड उभे आहेत त्यांना पाहून तो रागाने अगदी त्यांच्याकडे चिडून बघत असतो. ईश्वरी म्हणते की चला आत्ता आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे फायटिंग. आणि असं म्हणून आता अर्णव सर तुम्ही बरं झालं आलात, असं ईश्वरी बोलते. आणि अर्णवला पाहिल्यानंतर ते दोघंजणही बघतच राहतात. अशा प्रकारे आता पुन्हा एकदा ईश्वरीला अर्णवचीच मदत होणार असते आणि ईश्वरी म्हणते की चला नमुताई, आता ना तुला इथे फायटिंग बघायला मिळेल. असं म्हणून आता ईश्वरी पूर्णपणे अर्णववर भरोसा दाखवते. तिला माहीत असतं की अर्णव हा काहीही करून तिला कुठल्याही संकटातून सोडवणारच. आता ते दोन गुंड देखील त्याच्याकडे बघतच राहिलेले असतात आणि त्याचप्रमाणे अर्णवही त्यांना टफ लूक देतो. आता कशाप्रकारे अर्णव हा ईश्वरीला या सगळ्यामध्ये मदत करेल आणि राकेशचा पत्ता कट होऊन अर्णव हा ईश्वरीच्या बाबाच्या मनात भरेल आणि पुन्हा एकदा राकेशचा एकदम पचका होणार, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.